भारताने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या संरक्षण दलांना त्यांनी निवडलेल्या वेळेनुसार, ठिकाण आणि पद्धतीनुसार प्रत्युत्तर देण्याची परवानगी देण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने दिलाय। भारताने केलेल्या हल्ल्यामध्ये निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा पाकिस्तानने केलाय। त्यामुळे भारताने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या संरक्षण दलांना त्यांनी निवडलेल्या वेळेनुसार, ठिकाणानुसार आणि पद्धतीनुसार प्रत्युत्तर देण्याची परवानगी देण्यात आली आहे। तर या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला भारताने चांगलाच दणका दिला। अशातच तिकडे बलूच लिबरेशन आर्मीने पाकच्या सैन्यावरती हल्ले केलेत। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने आपण 2 वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये 14 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा दावा केलाय। बीएलएचा प्रवक्ता जियान बलोचने बोलानच्या माच भागातल्या शोरकंदमध्ये पाक सैनिकांवरती हल्ला करून त्यांना ठार केल्याचा दावा केलाय। पाकिस्तानी सैन्याचं वाहन आयडीने उडवण्यात आलंय आणि या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल ऑपरेशनचे सैनिक ठार झाले। भारतीय सैन्य दलाकडून 7 मे रोजी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओके मधील 9 दहशतवादी तळांवरती एअर स्ट्राईक करण्यात आला। या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त करण्यात आली आणि याचेच ब्रिटनच्या संसदेत सुद्धा पडसाद उमटले। ब्रिटनच्या संसदेत पहलगाम हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। ब्रिटिश संसद प्रीती पटेल यांनी स्पष्ट केलं की देशाच्या संरक्षणासाठी भारताला दहशतवादाविरोधात लढण्याचा अधिकार आहे आणि अशा घटनांविरोधात लढण्यासाठी भारताने आपल्या मित्र राष्ट्रांसोबत मिळून काम केलं पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं। India has the right to take reasonable and proportionate steps to defend itself and to dismantle the vile terrorist infrastructure that has caused death and continues to threaten them. I reminded the government of those long-standing security agreements, why they exist and why they should matter to us here in the UK. Given these links, the UK government should be at the forefront of working with our friends and allies to tackle the terrorist threats that we face collectively.